नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक पाहणार आहोत टॉप 9 न्यूज। सुरुवातीला मोठ्या बातम्या। आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे। या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये सरकार सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे व्हावी यासाठी अर्ज करू शकणार आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती देताना 5 किंवा जास्त न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात यावी असं 3 सदस्यीय पीठानं स्पष्ट केलं होतं। आमची मागणी कोर्टानं मान्य केली असून मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे। उपसमिती अध्यक्षपदासाठी माझ्यापेक्षा कोणी सक्षम असेल तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि कोणाचीही निवड करावी अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। ऊसतोड कामगारांच्या मजुरीच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी मंगळवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीमध्ये ऊसतोड मजुरांना यंदा 14% वाढ मिळणार आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। कोरोनाच्या संकट काळातही शरद पवारांकडून सातत्यानं भेटीगाठी आणि दौरे सुरूच आहेत। त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी सलाम केलाय। त्यांनी ट्विट करत शरद पवारांच्या कामाविषयी आदर व्यक्त केलाय। लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली। कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय। देशामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक गोष्टींना केंद्र सरकारनं नियम आणि अटींसह संमती दिली आहे। केंद्रीय गृहमंत्रालयानं मंगळवारी अनलॉक 5च्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या जारी केलेल्या आहेत। 30 नोव्हेंबरपर्यंत त्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। शाळा महाविद्यालय सुरू करण्यास केंद्र सरकारची परवानगी आहे, मात्र राज्यांनी आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे। बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान होते। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये कैद होत आहे। तर दुसरीकडे दरभंगा, पाटणा तसंच मुझफ्फरपूरमध्ये मोदी आणि राहुल गांधींच्या आज सभा होणार आहेत। टीआरपी घोटाळ्याची पाळमुळं शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठं यश आलंय। आतापर्यंत 2 टीव्ही चॅनलच्या मालकांसह 10 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपी अभिषेक कोलवडे हा 10वा होता। त्यानं रिपब्लिक टीव्हीनं टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिल्याची कबुली दिली आहे। पाहूया टॉप 9 राजकीय घडामोडी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे प्रचंड संतापले। मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठापुढे व्हावी असं जर सरकारला वाटत होतं तर 1.5 महिन्यापूर्वीच ही मागणी का केली नाही? आता मागणी करून 1.5 महिना का वाया घालवला असा संतप्त सवाल संभाजी राजेंनी केलाय। आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत सरकारवरती माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी गंभीर आरोप केले। 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना सुद्धा सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केली नाही असा आरोपही उदयनराजेंनी केलाय। मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील उपस्थित नव्हते। या सगळ्या प्रकारावरती मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान शरद पवार कांदा उत्पादकांना भेटणार असून कांदा प्रश्नावरती चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। कांद्याच्या प्रश्नाबाबत भारत सरकारच्या वतीनं जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहेत असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तब्बल 1 वर्षानंतर आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसलेत। ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये गोडवा पाहायला मिळाला। ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहीण भाऊ एकत्र आले। शिवसेना खासदार बंडू जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। परभणीमधूनच 2 कोटींची सुपारी दिल्याची तक्रार आहे आणि विश्वासू सहकार्यानं सुपारीची माहिती दिल्यानं जाधव यांनी सांगितलंय।
हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं माझं लोकसभेला तिकीट कापलं असा गौप्यस्फोट खासदार सुजय विखे यांनी केलाय। उमेदवारी देण्याच्या अगोदर पवार साहेबांनी मला प्रश्न विचारला की तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर तू निवडून कसा येणार, नंतर आघाडीनं मला तिकीट नाकारलं असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीला सुद्धा कोरोना झालाय। पत्नी सीमाताई आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। दोघांची प्रकृती चांगली आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या पाहणार आहोत। मराठा आरक्षण प्रकरणी औरंगाबादमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। औरंगाबाद पैठण रोडवरती मराठा क्रांती मोर्चानं जाळपोळ केली। टायर पेटवून रस्ता अडवत आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सुनावणीला सरकारी वकील हजर नसल्यानं 4 आठवडे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परभणीतील छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळेला अशोक चव्हाण आणि राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवभोजन थाळी अजून 6 महिने 5 रुपयात मिळणार आहे। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। 10 ऐवजी 5 रुपयांना शिवभोजन थाळी मिळते। मान्सूनच्या परतीची आगेकूच आज होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग 68, कोल्हापुरात 69 आणि आजरा इथे 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दुसरीकडे परतीचा पाऊस आणि प्रवासच एक प्रकारे सुरू केलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय। यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलाय। त्यामुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरमध्ये 34,000 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे। काही भागांचं सर्वेक्षण झालंय, काहींचा अहवाल अप्राप्त आहे। पावणे 5 लाख हेक्टरवरील क्षेत्रापैकी 17,875 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालंय। अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी आहेत। त्यामुळे मराठवाड्यातील तलाठी कर्मचारी महसूल संघटनेच्या संपामध्ये सहभागी होणार नाहीयेत। तलाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद आयुब यांनी संघटनेची ही भूमिका जाहीर केली आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनाला आपला बाहेरनं पाठिंबा असेल असंही संघटनेनं जाहीर केलंय। शालेय शिक्षण विभागानं खरं तर यापूर्वीच जसं म्हटलेलं होतं, शालेय शिक्षण विभागानं राज्यभरातील 300 जिल्हा परिषद शाळांची निवड केलेली आहे आणि या शाळा आता आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत। प्रत्येक तालुक्यातनं एका शाळेची यासाठी निवड करण्यात आलेली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 15ही तालुक्यातील एक प्रमाणे शाळांची निवड करण्यात आली आहे। निवडलेल्या शाळांमध्ये 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गाचा समावेश असणार आहे। राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी होतीये। मागील मंगळवारी राज्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 1,74,265 इतकी होती, तर काल दिवसभरात रुग्णसंख्या ही 1,31,544 इतकी झाली आहे। राज्यामध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 89.39% झालंय। मृत्यू दर 2.63% आहे। चंद्रपूरच्या राजुरा उपविभागामध्ये 8 ग्रामस्थांना ठार करणाऱ्या RT1 वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आलंय। वन विभागाच्या वतीनं गेले 8 महिने हे अभियान सुरू होतं। वेरूळ इथं एका रेल्वे पुलाच्या खाली तयार केलेल्या कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात हा वाघ जेरबंद झालाय। आता मेट्रो सिटीतल्या 9 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नागपूरकरांची हक्काची स्टार बस आता रस्त्यावरती धावण्यासाठी सज्ज झाली। आजपासून 5 मार्गांवरती 40 बसेस सुरू झाल्यात। 30% प्रवासी क्षमतेनं आपली बस सेवेत असणार आहे। नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याचं समोर आलंय। 76 रुग्णांचे अतिरिक्त पैसे परत करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिलेत, तर दोन्ही रुग्णालयांना 23,96,000 रुपये रुग्णांना परत करावे लागणार आहेत। सामान्य नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे मास्क आणि रेमडेसिवीरचे दर शासनानं निश्चित केले असले तरी सुद्धा त्याची अनेक ठिकाणी महागड्या दरात विक्री होतीये। या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं मास्क विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांकडील किमतीची तपासणी केली जाणार आहे। कोरोनाच्या लसीसाठी डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मनपा आयुक्तांनी नागपुरातील रुग्णालयांना पत्र लिहिली आहेत। आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे। शहरातील सर्व नोंदणीकृत रुग्णालयांना माहिती पाठवणं अनिवार्य असणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या गोंदवले खुर्द इथं माणदेशी फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रयत्नातून कोविड हॉस्पिटल सुरू केलंय। याचं ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले, तर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी फीत कापून रुग्णालयाची पाहणी केली आहे।
नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक कुलगुरुपदी डॉक्टर संजय दुधे यांची निवड झाली आहे। बऱ्याच दिवसांनी विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू मिळालेले आहेत आणि परीक्षांचा वेळेवरती निकाल लावण्याबाबत दुधेंसमोर आता मोठं आव्हान असणार आहे। वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांच्या 70% प्रादेशिक कोटा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर राज्य सरकारनं एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे। ही माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दिली असून उत्तर दाखल करण्यासाठी मुदत सुद्धा मागितली आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानं स्थानिक निवडणुका सुद्धा एकत्र लढण्याचे संकेत तिन्ही पक्षांकडून मिळतात। राज्यातील इतर महापालिकांमधून भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा रंगली आणि नाशिकमध्ये या चर्चेनं चांगला जोर धरलाय। नागपूर महानगरपालिका थकबाकीदारांमुळे अडचणीत आली असून पालिकेची तिजोरी अद्याप रिकामीच आहे। होर्डिंग्ज आणि खासगी अशा 511 मालमत्ता धारकांकडे 220 कोटी थकीत असल्यानं पालिका पुरती डबघाईला आली। आर्थिक स्थिती ढासळत असल्यानं विकास कामांवरही याचा परिणाम होतोय। आता महत्त्वाच्या शहरांमधल्या बातम्या पाहणार आहोत। सलग तिसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद आहे। लासलगावसह 15 बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आहे। त्यामुळे 80 ते 90 कोटींची उलाढाल ठप्प झाली। याचा फटका कांदा उत्पादकांनाही बसणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याला बसतोय। ऐन ऑक्टोबर महिन्यामध्येच शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पश्चिमेतील मांजर्ली तसंच वालिवली वडवली तसंच मोहनानंदनगर आणि पूर्वेतील कात्रप शिरगाव या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भीषण बनली आहे। लातूर जिल्ह्यातले 11 कोविड सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत। कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या जिल्ह्यामध्ये केवळ 909 रुग्ण उपचार घेत आहेत। पाहुयात आयपीएलच्या टॉप 9 न्यूज। दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने 88 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय। हैदराबादने या विजयासह आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवत गुणतालिकेत 6वं स्थान पटकावलंय। दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादनं तुफान फटकेबाजीच्या जोरावर 200 पार मजल मारली। डेव्हिड वॉर्नर तसंच वृद्धिमान सहा या सलामीवीरांनी केलेली झंझावाती अर्धशतकं आणि मनीष पांडेनं मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावरती हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये 219 रन्सपर्यंत मजल मारली। दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएलमधील सलग तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे। मात्र तरी सुद्धा बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कडवी झुंज आज पाहायला मिळणार आहे।